आता जे अर्जाची संख्या आहे ती जरी आपण उत्तरात 46,58,000 लिहिली आहे, परंतु प्रत्यक्षात आतापर्यंत अजून अर्ज वाढलेले आहे, कारण की आपला पोर्टल सातत्याने वाढत आहे. आजच्या तारखेला ते अर्जाची संख्या 47,99,000 आहे. आता आपला महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जेवढे लोकांनी या ठिकाणी मागच्या 5 वर्षामध्ये जेवढे लाभार्थीचे अर्ज आले होते, आपण त्याच्यात लॉटरी करत होतो आणि लॉटरी करून मोठ्या संख्येने लोकांचे अर्ज येत होते. लॉटरीमध्ये ते खूप लांब वेटिंग लिस्ट राहत होती. त्यामुळे जेवढे अर्ज आलेले होते ते सर्वचे सर्व अर्ज आपण स्वीकृत केले. परंतु हे सर्व केल्यानंतर त्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये त्यांनी पहिले फक्त अर्ज केल्यानंतर मग सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांनी कागदपत्र छाननी करणं, मग ती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पूर्वसंमती प्रदान करणे, नंतर त्यांनी साहित्य खरेदी करून अपलोड करणे, नंतर त्याचे देयकाची पडताळणी करणे. याच्यामध्ये ही जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये संख्या हळूहळू कमी कमी होत चाललेली. ती आकडेवारी वाटल्यास मी आपल्याला देतो. परंतु प्रत्यक्षात असं आहे की आपण आता कृषी समृद्धी योजना आल्यानंतर आपली अशी इच्छा होती की आपण आता फर्स्ट कम फर्स्ट सर्व करून टाकलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना भांडवली गुंतवणूक देऊन त्यांचे सर्व अर्ज आपण मंजूर करायचे आणि कुठलेही अर्ज प्रलंबित राहू नये अशी शासनाची भूमिका आहे. अन्यथा दरवर्षी 2,000 लोकांनी अर्ज करायचे, आपण 200-300 लोकांचे अर्ज मंजूर करायचे आणि टप्प्याटप्प्याने आपण जसे जसे फॉर्म अपलोड होतील, जसे जसे DBTचे ते कागद जोडतील तसे तसे 100% रक्कम आपण त्यात क्लिअर करणार आहोत. यावर्षी जर आपण या ठिकाणी आकडेवारी पाहिली तर यावर्षी साधारणतः आपल्याला अपलोड बिलासाठी जे अनुदान द्यायचं आहे, आता अर्ज जरी जास्त असले परंतु प्रत्यक्षात कागदपत्र अपलोड संख्या 10,99,000 एवढीच होती. पूर्वसंमती दिलेले 7,60,000 आणि आवश्यक रक्कम 5,337 कोटी होती. बिल अपलोड संख्या आता 3,45,000 एवढी होती. आता याच्यासाठी जी लागणारी रक्कम आहे ती रक्कम आपण यावर्षी मार्चपर्यंत आपण आपलं 100% दायित्व पूर्ण करत आहोत. आणि त्यानंतर याच्यात मूळ कारण असं झालं की जेव्हा आपली लॉटरी सिस्टम होतं त्या लॉटरी सिस्टममध्ये एकाच घराचे 4-4 लोक अर्ज करायचे, परंतु आता आपण जे फार्मर आय डी आणलेला आहे त्यामुळे ती अर्जाची संख्या नेमकी कमी झालेली आहे, कारण की एका कुटुंबामध्ये 4-4 लोकांनी या ठिकाणी अर्ज केलेला आहे. आणि आता प्रत्यक्षामध्ये जेवढे लाभार्थी महाराष्ट्रात असतील त्या सर्व लाभार्थ्याचे अर्ज आपण घेऊ आणि पुढील जसे जसे अर्ज अपलोड होतील तसे तसे 100% अर्ज आपण निकाली काढू. आता सध्या तूर्त जरी आपल्याकडे मागचे जे अर्ज होते त्या मागच्या अर्जाला आपण मंजुरी देत आहोत, परंतु जसे जसे अर्ज अपलोड होतील यावर्षी आपण मार्चपर्यंत जेवढं दायित्व आहे मंजुरीचं पूर्ण क्लिअर करू. त्यानंतर दरवर्षी आपण जशा जशा पद्धतीने जेवढे अर्ज येतील ते 100% अर्ज आपण मंजूर करू.